करावी. तर असं मी सर्वात पहिल्यांदा विनंती करतो श्री सुदर्शनजी. जय गुरुदेव. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा क्षीण गेला. ह्या आश्रममध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण कष्ट केलेलं असते, दिवसभर पळत असतो, आपली कामं असतात. इथं आलं की सगळा शीण जातो, एकदम फ्रेश वाटतं. गुरूंच्या समाधीचं दर्शन घेतलं, गुरूंचं दर्शन घेतलं, एक शीण गेल्यासारखं वाटतो. इथं कायच एखाद्या मुलाला वडिलांनी चापट मारली तर वडील सॉरी म्हणले. त्यांनी असं लिहून दिलं कागदावर, सॉरी, चूक झाली म्हणून, पोराने चूक झालं म्हणून पप्पाला लिहून दिलं. मुलाने ती कागद घेतला आणि चुरगाळला. आणि मुलगा म्हणला, आत्ता सांगा मला, ही सरळ केलं पण ते कागद सरळ झाला का? नाही झाला. पप्पा म्हणले, बाहेर चल, स्कूटीला म्हण स्टार्ट हो. कुठे चालू होते का? नाही. त्याला 3-4 किका मारू लागतात. त्याच्यामुळं आश्रमात यायचं. इथं आपण बाहेर जरी आपण इथनं गेलो तरी कंटिन्यू आपण सत्संगात राहत नाहीत. साधना कधी आपली डिस्टर्ब होते, कधी होत नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला इथं येणं गरजेचं आहे. आणि मी तर स्वतःला खूप भाग्यवान मानतो की बाबाबरोबर गुरुजींचं मला वेळोवेळी मार्गदर्शन आहे. की 2-8 दिवसाला फोन असतो, तुमची साधना चालू आहे का? तुम्ही साधना करतायत का? त्याच्यासाठी तुम्ही तर इथले आहेत, प्रॉपरचे आहेत. तुम्ही तर इथं आश्रमात गुरुजींचा रोज सकाळी सत्संग ध्यान असते. तुम्ही इथं येऊन रोज साधना करायला पाहिजे. अनुभव सांगायचे म्हणून तर असे अनेक अनुभव आहेत, त्यांच्याबरोबरचे आहेत. आमचे गुरुजी होते बाबा, त्यांच्याबरोबरचे पण आमचे अनुभव आहेत आहे. आम्ही गुरुमाच्या इकडे जातो सत्संगाला, तिकडचे पण अनुभव आहेत. मी आता मूळ उद्देश म्हणजे इथं बीज बँकेचा आहे, सत्संगाचं काही जास्त नाही. तणाव विषमुक्त आहार ही पहिला इथला आश्रमाचा ब्रीदवाक्य आहे. त्याप्रमाणे आम्ही पूर्ण फॉलो करतो. सकाळपासूनचा जेवढा शक्य आहे तेवढा आहार शुद्ध कसा घेता येईल, टायमिंगला कसं आहार घेता येईल. आम्ही पण तिकडं इथल्या बीज बँकेचा प्रचार करतो आहे. लोकांना संस्कृत देशी बीज इथून आम्ही घेऊन तिकडं देतो की तुम्ही लावा. त्यांच्याकडून पैसे न घेता ही रुजवतो आहे की तुम्हाला त्यातनं उत्पन्न नाही मिळालं तर तुम्ही कमीत कमी आपल्या कुटुंबापुरतं 20 गुंठे जमीन आपल्या घरी आपल्या कुटुंबासाठी तयार करा. त्याच्यातून तुम्ही चांगलं भाजीपाला घ्या आणि निरोगी जीवन जगा.